जे पहिल्या तरंगात सांगितलेलं आहे तेच सांगितलेलं आहे. म्हणजे डबल कशाला सांगितलं मग बरंच डबल याच्याकरता सांगितलं की पहिल्या तरंगात थोडक्यात सांगितलं, थोडक्यात सांगितलेलं, संक्षेपात सांगितलेलं सगळ्यांना काय होत नसतं, कळत नाही. त्याच्याकरता मग विस्तार करावा लागत असतो. म्हणून आता दुसऱ्या तरंगात काय त्याचा विस्तार आहे. विस्तार दुसऱ्या तरंगात सुद्धा अधिकारीच विषय आणि प्रयोजन सांगितले आणि संबंध सांगितले. म्हणजे अनुबंधाचाच विचार दुसऱ्या तरंगात आहे, फक्त कसा आहे विस्तृत आहे. कसा आहे विस्तृत आहे. मग आता सुरुवातीला काय केलं आहे ग्रंथकारांनी, ऐका 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 मी काय म्हणतोय. ऐका सुरुवातीला या ग्रंथकारांनी काय केलं बघा. अनुबंधामध्ये पहिला घटक कोणता आहे, अधिकारी. बरोबर आहे. या अधिकाऱ्यावर आक्षेप घेतले. आता सुरुवातीला एका एका घटकावर अनुबंधावर आक्षेप घेतात त्याचं समाधान करतात. आता अधिकाऱ्यावर आक्षेप घेणार, जेवढे आक्षेप घ्यायचे तेवढे आक्षेप घेणार एकदाच, पुन्हा एका एका आक्षेपाचं खंडन करणार झालं. पण अधिकाऱ्यावरच आक्षेप सगळे निरस्त केले, त्या सगळ्या आक्षेपाचा निराश केला की मग अधिकाऱ्याची सिद्धी होते. आता पूर्व पक्ष येणार, म्हणजे शंका करणारा पक्ष, त्याला काय म्हणतात पूर्व पक्ष म्हणत असतात. तो काय म्हणणार, तो असं म्हणत असतो तुम्ही अधिकारी सांगितला का नाही, हे तुमचा असला अधिकारी जगात कुठंच नाही म्हणून तो आक्षेप घेतो. कशावर, मग हे एकदा झालं कायचं खंडन, मग पुन्हा विषयावर आक्षेप घेणार. विषय काय ग्रंथाचा त्याच्यावर आक्षेप घेणार, मग त्याचं खंडन ग्रंथकार करणार सिद्धांत. पुन्हा तिसरं काय प्रयोजन, ते प्रयोजनावर मोक्षावर पण आक्षेप घेणार, त्याचं खंडन कोण करणार, सिद्धांती करणार, ग्रंथकार करणार. पुन्हा संबंध आहेत ना एकमेकांच्या परस्परामध्ये, त्या संबंधावर पण हा काय करणार आक्षेप घेणार आणि त्याचं खंडन करणार. झालं दुसरा तर 2 मिनिटं सांगितलं का आता तो दुसरा तर किती मिनिटं सांगितलं 2 मिनिटं. तसं तुम्हाला मी 3-5 मिनिटात सगळा अख्खा विचार सगळं सांगतो. दुसऱ्या तर करता काय शिकायची गरज आहे, मला काय काय शिकायचं काय आहे दुसऱ्या तरंगात. अनुबंधाचे दृष्ट आहे, 4 अनुबंध आहेत. पहिल्यांदा पहिला अनुबंध कोणता, अधिकारी, त्याच्यावर आक्षेप घेतलेत आणि सिद्धांतांनी त्याचं खंडन केलंय. नंतर दुसरा अनुबंध विषय, त्याच्यावर आक्षेप घेतलेत, सिद्धांतांनी त्याचं खंडन केलंय. नंतर तिसरा अनुबंध प्रयोजन, त्याच्यावर पूर्व पक्षाने आक्षेप घेतलेत आणि नंतर सिद्धांतांनी त्याचं खंडन केलंय. समजलं का. नंतर संबंधावर आक्षेप घेतलेत आणि सिद्धांतांनी त्याचं खंडन झालं, संपला विषय. तर घ्यायची परीक्षा होत्या. हा बघा काय का. मग पहिला जो अनुबंध आहे अधिकारी, त्या अधिकाऱ्यावर आक्षेप घेतलाय पूर्व पक्ष. नीट विषय लक्षात घ्या. काय आक्षेप घेतलाय, तर पूर्व पक्षी म्हणतो की तुम्ही अधिकाऱ्याचं वर्णन करत असताना तुम्ही सांगितलं की अधिकारी म्हणजे साधन चतुष्टय संपन्न जो असतो तोच काय आहे, अधिकारी आहे म्हणून सांगितला. कोण सांगितलं, अधिकारी, साधन चतुष्टय संपन्न असलेला. साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय 2 लग्न झालेले का, 3 लग्न झालेला त्याला साधन चतुष्टय संपन्न म्हणतात का. ज्याच्या ठिकाणी विवेक आहे, ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे, ज्याच्या ठिकाणी शमनिषक्क संपत्ती आहे आणि ज्याच्या ठिकाणी मोक्षत्व आहे, हे 4 साधनं त्याच्याजवळ आहेत. ही 4 प्रकारची सामुग्री ज्याच्याजवळ आहे, या सामुग्रीनं जो संपन्न आहे तो काय आहे, अधिकारी. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जी 4 प्रकारची संपत्ती सांगितली, म्हणजे सामुग्री सांगितली आहे ना, साधनं सांगितली, त्याच्यात शेवटचं साधन कोणतं सांगा, मुमुक्षुता. बरोबर आहे का नाही. मुमुक्षुता जर त्याच्या ठिकाणी आहे, मुमुक्षुता म्हणजे काय, कोण सांगतो, मोक्ष
मोक्षाची तीव्र इच्छा असावी लागते. कशाची? मोक्षाची. त्या मोक्षाच्या तीव्र इच्छेला काय म्हणतात? मोक्षता म्हणतात. हा लक्षामध्ये. आणि ती असावी लागते कुठं? अधिकाऱ्याच्या ठिकाणी, ते पुरुषाच्या ठिकाणी. तर तो अधिकारी असेल, नाही तर मग ती नसेल, त्याला मोक्षाची इच्छा जर नसेल तर तो अधिकारी होईल का? तो अधिकारी असूच शकत नाही. तो अधिकारी असूच शकत नाही, आहे का नाही? कशाची इच्छा असते? लग्न करायची इच्छा होते का? ज्याला लग्न करायची इच्छा तो अधिकारी आहे का? याचा ग्रंथाचा अधिकारी आहे का? तो इथला अधिकारी नाही, तो तिकडचा अधिकारी. समजते का? त्याला कशाची इच्छा असावी लागते? मोक्षाची इच्छा असावी लागते. तरच तो काय आहे? अधिकारी. म्हणजे अधिकाऱ्याची सिद्धी कधी होईल? त्याला मोक्षाची इच्छा असेल तर. आणि जर मोक्षाची इच्छा नसेल तर तो अधिकारी होईल का? अधिकारी होत नाही. लक्षात आलं का? मग आता ग्रंथकारावर म्हणजे याच्यावर अधिकाऱ्यावर पूर्व पक्षी काय शंका घेतो माहिती आहे का? त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या मतामध्ये मोक्षाची ज्याला इच्छा आहे तो अधिकारी आहे आणि मोक्षाची ज्याला इच्छा नाही तो अधिकारी नाही. असं जर तुमचं म्हणणं असेल, ऐका, असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग असा तुम्ही सांगितलेला अधिकारी म्हणजे मोक्षेच्छावान. कसा? मोक्षेच्छावान, मोक्षाची इच्छा असणारा अधिकारी अख्ख्या जगात तुम्हाला सापडणार. तुमचा असला अधिकारी असणंच शक्य नाही म्हणजे जगात. असला अधिकारी असूच शकत नाही जगात. असा कोणीच नाही की त्याला मोक्षाची इच्छा आहे. का कोणी असा जगात अधिकारी त्याला मोक्षाची इच्छा आहे? डोसकं बिस्कं फिरलं काय म्हणे तुझं? मोक्षाची इच्छा नाही म्हणतो कुणालाच. मोक्षाची इच्छा नसते कुणालाच नाही. कस काय नाही म्हणतो मोक्षाची इच्छा? हे बघा, असं तुम्ही असं शांततेत घ्या. डोसकं बिस्कं फिरलं काय म्हणायचं? तुम्ही मी काय सांगतो ते तुम्ही काय का ना? तुम्ही म्हणता मोक्षाची इच्छा असल्यावर तो अधिकारी आहे. आम्ही म्हणतो मोक्षाची इच्छा असेल माणूसच नाही. म्हणजे तुम्ही सांगितलेलं अधिकारीच नाही कुणीच. का सांगताय? तुम्ही मोक्ष कशाला म्हणता? सांगा. जगाची निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती. काय? कारणासह जगाची निवृत्ती. हे जग निवृत्त झालं पाहिजे आणि ते कसं? कारणासह निवृत्त झालं पाहिजे. आणि जगाचं कारण कोण आहे? अज्ञान. म्हणजे अज्ञान म्हणजे कोणतं अज्ञान? आत्मस्वरूपाचं अज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान. आणि हे अज्ञान गेलं पाहिजे आणि त्या अज्ञानाचं कार्य असं जगत गेलं पाहिजे, आहे का नाही? म्हणजे कारणासह म्हणजे अज्ञानासह जगत निवृत्ती पूर्वक ब्रह्मप्राप्ती व्हावी लागते. काय व्हावी लागते? ब्रह्मप्राप्ती व्हावी लागते. याला तुम्ही काय म्हणता? आता थोडंसं ऐका. तुमच्या या मोक्षामध्ये दोन अंश आहेत. एक आहे जगत निवृत्ती रूपी अंश आणि दुसरा आहे ब्रह्मप्राप्ती रूपी अंश. लक्षात आलं का? ते कसा अंश आहे? पहिला कसा आहे? जगत निवृत्ती रूपी अंश आहे आणि दुसरा कसा आहे? ब्रह्मप्राप्ती रूपी अंश आहे. तर अशा प्रकारचा जो तुमचा मोक्ष, तर या मोक्षाची कोणालाच इच्छा नाही. बरं जाऊ द्या, सगळ्या मोक्षाची जाऊ द्या, अर्ध्या मोक्षाची बघू आपण. म्हणजे त्यातला जो एक अंश आहे, पहिला अंश कोणता? जगत निवृत्ती. त्या जगाच्या निवृत्तीची इच्छा कुणीच करीत नाही. म्हणजे तुमच्या अर्ध्या मोक्षाची इच्छा कुणालाच नाही. आणि नंतरच्या मोक्षाची कुणाला नाही ते बघू नंतर. पण आता एवढं अर्ध बघू, आहे का नाही? अर्ध म्हणजे कोणतं? जगताची निवृत्तीची इच्छा कुणालाच नाही. जर जगाच्या निवृत्तीची इच्छा असेल तर मोक्षाची इच्छा म्हणता येईल. जगत निवृत्तीपूर्वक ब्रह्मप्राप्ती यालाच तुम्ही काय म्हणता? मोक्ष म्हणता का नाही? मोक्ष म्हणजे काय? कारणासह जगत निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती याला काय म्हणता तुम्ही? मोक्ष म्हणता. मग त्या मोक्षामध्ये पहिला अंश कोणता आहे? कारणासह जगत निवृत्ती. ह्या पहिल्या अंशाची कोणी इच्छा करेल का? जर पहिल्या अंशाची कोणी इच्छाच करीत नाही म्हणजे मोक्षाची कोणी इच्छा करीतच नाही ना.
सांगा बघा खरं, तुम्हाला वाटतं का हे जगत नष्ट व्हावं? हा, लोक हे ऋषीमुनी सुद्धा हे जगाचं कल्याण व्हावं म्हणतात ना. सर्वतः सुखीनं संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणासाठी संत सुद्धा येतात. जगाचं कल्याण व्हावं म्हणून ते प्रयत्नशील असतात. देव सुद्धा जगाच्याच कल्याणाकरता अवतार घेतो, आहे का नाही? आणि सगळे जीव सुद्धा, माणसं सुद्धा, किडामुंगी सगळे सुद्धा, कुणाला तरी वाटतं का हे जगत नष्ट व्हावं? वाटतं कोणाला जगत नष्ट व्हावं? जगाची इच्छा, जग एखादा माणूस नष्ट व्हावा वाटत असेल, त्याचा शत्रू असेल तर, पण सगळं जग नष्ट व्हावं असं कोणी इच्छा करतं का? म्हणजे जगाच्या निवृत्तीची इच्छा कुणालाच नसते. म्हणजे मोक्षातला जो पहिला अंश आहे त्याची कोणी इच्छा करतं का? नाही. म्हणजे मोक्षाची कोणी इच्छाच करीत नाही. अहो म्हणले कसं काय तुम्ही म्हणता जगाची? हा, निवृत्तीची इच्छा करत नाहीत असं नाही. माणसं जगत निवृत्त हो याची इच्छा करत नाही. मग कशाच्या निवृत्तीची इच्छा करतात? दुःखाच्या निवृत्तीची इच्छा करतात. दुःखाच्या निवृत्तीची. लोकांना दुःख जावं वाटतंय, जगत निवृत्त हो वाटतंय, दुःख जावं वाटतंय, दुःख नष्ट व्हावं वाटतंय, दुःखाच्या निवृत्तीची इच्छा करतात. आणि ज्या दुःखाच्या निवृत्तीची इच्छा करतात त्या दुःखाचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 प्रकार. पूर्वपक्ष बोलतो हे सगळं. लोकांना जगत निवृत्तीची इच्छाच नाही, दुःख निवृत्तीची इच्छा. ते दुःख किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं. कोणते 3 प्रकार? आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख आणि अधिदैविक दुःख. लक्षामध्ये, आध्यात्मिक दुःख म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरापासून होणारं जे दुःख असतं त्या दुःखाला आध्यात्मिक दुःख म्हणतात. आता सर्दी झाली, सर्दीचं झालं दुःख होतं का नाही? हे दुःख कोणी दिलं सांगा बरं? शरीराने दिलं. ताप आला, आहे का नाही? मुळव्याध झाला, अजून काय काय होते, काय बेड होते, काही होत ना. कुणाच्या छातीतच दुखत आहे, काय होत आहे? हे दुःख कोणी दिलं? दुसऱ्याने कोणी नाही दिलं, हे शरीरानेच दिलं. कोणाच्या? आपल्या शरीराने आपल्याला दुःख दिलं. मग आपल्या शरीरापासून आपल्याला जे दुःख होत असतं त्या दुःखाला म्हणतात आध्यात्मिक दुःख. काय म्हणतात त्याला? आध्यात्मिक दुःख. स्वतःच्या शरीरापासून होणारं दुःख. भूक लागली दुःख होते, तहान लागली दुःख होते, रोग झाला दुःख होते. हे शरीरामुळेच होते ना. कारण तहान कुणाला लागती? शरीराला. भूक कुणाला लागती? शरीराला. रोग कुणाला होते? शरीराला. मग हे दुःख याला म्हणतात आध्यात्मिक दुःख. आता आपल्यापासून म्हणजे आपल्या शरीरापासून दुःख नाही होत, दुसऱ्यापासून दुःख होते. आणि ज्याच्यापासून दुःख होतंय त्या व्यक्ती, ते पदार्थ ते आपल्याला दिसतात डोळ्याला. मग असे जे पदार्थ असतात त्यांच्यापासून होणारं जे दुःख त्याला म्हणतात अधिभौतिक दुःख. त्याला कोणतं म्हणतात? वाघापासून होणं. वाघ डोळ्याला दिसतं का ना आपल्याला? चोर आपल्या डोळ्याला दिसतो का नाही? चोरापासून, वाघापासून, सर्पापासून, शेजाऱ्यापासून. काय काय बसलं तरी चिमटे का दुसऱ्या येते का नाही? ते दुसऱ्याला तर असं देते ना, ते त्याचं दुःख होतं. ते ह्या दुःखाला कोणतं दुःख म्हणतात? अधिभौतिक. कोणतं? आता अधिदैविक दुःख. आता दुसऱ्यापासूनच दुःख होतं, आपल्यापासून नाही, शरीरापासून, दुसऱ्यापासून. पण ज्यांच्यापासून दुःख होतं ते डोळ्याला दिसत नाही. भूत डोळ्याला दिसतं का? भूत दुःख देत नाही का? राक्षस, प्रेत, ग्रह, देवता हे दिसतात का डोळ्याला? ते का दुःख देत नाहीत का? पीडा देतात ना ते बी, आहे का नाही? तर या दुःखाला कोणतं दुःख म्हणतात? अधिदैविक दुःख म्हणतात. दुष्काळ पडला दुःख होतं का नाही? कोण दिलं दुःख? कोणी दिलं दिसतंय का?
म्हणजे या दुःखाला अधिदैविक दुःखाचे असे हे 3 प्रकारचे दुःख आहेत आणि या 3 प्रकारच्या दुःखाचा नाश व्हावा ही मनुष्याला इच्छा असते. बरोबर आहे? हां. म्हणले म्हणता का अहो तुम्ही म्हणता दुःख नष्ट हो अशी इच्छा आहे, पण ह्या दुःखाचा नाश तोपर्यंत होत नाही जोपर्यंत जगाची निवृत्ती होत नाही. म्हणजे तुम्हाला जर दुःखाचा नाश करून घ्यायचा असेल तर जगाची निवृत्ती ही झालीच पाहिजे, आहे का नाही? आणि जगाच्या निवृत्ती म्हणजे दुःखाच्या निवृत्तीची इच्छा आहे, म्हणजे जगाच्या निवृत्तीची इच्छा आहे का नाही? मग पूर्व पक्ष म्हणतात तुम्ही जर असं म्हणत असाल हे पण म्हणणं तुमचं बरोबर नाही. काय बरोबर? तुमचं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही जर म्हणत असाल की दुःखाचा नाश झाल्याशिवाय जगताची निवृत्ती होतच नाही, असं तुमचं म्हणणं असेल हे चुकीचं आहे. तुमचं म्हणणं कसं काय चुकीचं आहे? कारण हे दुःख घालवण्यासाठी, ऐका, हे जे 3 प्रकारचं दुःख हे घालवण्यासाठी जगत निवृत्त व्हावं लागते असं थोडं आहे. त्याला जगताच्या निवृत्तीची काय इच्छा आहे? कशाला होईल? का नाही होणार? अहो जगताच्या निवृत्तीची दुःख जाणार नाही ना. पण सांगितलं तुम्हाला दुःख जाणार नाही. जगताची निवृत्ती जरी नाही झाली तरी दुःख जात आहे. त्याला दुसरे उपाय आहेत ना दुःख घालवायला. काय उपाय आहेत? अहो म्हटले आध्यात्मिक दुःख जर घालवायचं असेल, समजा रोग झाला, आध्यात्मिक दुःख आहे का नाही, दवाखान्यात जायचं, इंजेक्शन मारायचे, गोळ्या घ्यायचे, औषधं घ्यायचे. रोग जातो का नाही सांगा? ताप आला, दवाखान्यात गेला, डॉक्टरनं औषध दिले, रोग जातो की नाही? भूक लागली, भूक लागली की विचार भूक लागलं काय करायचं? विचार वाचायचा, काय करायचं? जेवण करायचं. म्हणजे भोजन किंवा औषध अशा उपायाने आध्यात्मिक दुःखाचा काय होतो? नाश होतो. जी राहिला तर आधी भौतिक दुःख, शेजाऱ्यापासून, चोरापासून, वाघापासून दुःख व्हायला लागलं. बंदुकीचं लायसन्स काढायचं, बंदूकच ठेवायची जवळ. आता चोरीचं जवळ काय असं डिस्क्या एकदा बाळ वाजविला नाही. तर म्हणजे शस्त्राधिकापासून हे सगळे आधी भौतिक दुःखाचा काय होऊन जातो? नाश होऊन जातो. आणि अधिदैविक दुःख जे असतात, भूताचं दुःख, हातिकाचं दुःख, मग ते मंत्राचा जप केला वगैरे, अनुष्ठानं केले वगैरे वगैरे, मग ते उपाय असतात. मग त्या उपाय त्या दुःखाची काय होते? निवृत्ती होते का नाही? मला सांगा, मग या त्रिविध दुःखाचा नाश ह्या लौकिक उपायाने व्हायला लागला का नाही? मग त्याला घ्यायला जगताच्या निवृत्तीची काय गरज आहे? जगाच्या निवृत्तीची गरज आहे का त्याला? मग जगाच्या दुःख नाश होण्यासाठी जगाच्या निवृत्तीची जर गरजच नाही तर जगाच्या निवृत्तीची कोणाला इच्छा होईल? कोणी इच्छा करेल जगाच्या निवृत्तीची? करेल का कोणी इच्छा? कोणी जगाच्या निवृत्तीची इच्छा करत नाही. जगात असा एक माणूस नाही की त्याला जगाच्या निवृत्तीची इच्छा आहे. आणि कोणालाच नाही म्हणजे मोक्षाची कोणाला इच्छा नाही. आणि मोक्षाची इच्छा नाही म्हणजे त्याच्या ठिकाणी मुमुक्षुता कोणाच्याच ठिकाणी नाही. आणि कोणाच्याच ठिकाणी मुमुक्षुता नाही म्हणजे कोणीच अधिकारी नाही. कोणीच अधिकारी जर नसेल या मोक्षाचा, लक्षामध्ये मोक्षाची इच्छा कोणालाच नसेल, तर असं मोक्ष इच्छेवर कोणी अधिकारीच नसेल, तर मग हा ग्रंथ कोणासाठी केलाय? हाय काय आता कोणी अधिकारी? हाय कोणी अधिकारी? कोणीच अधिकारी नाही. ग्रंथ कसा आहे? काहीच उपयोग नाही तुमच्या ग्रंथाचा. याचा अधिकारीच नाही कोणी. कुणाला मोक्षाचीच इच्छा नाही, जगाच्या निवृत्तीचीच कोणाला इच्छा नाही. बस कळलं का? इथपर्यंत कालचा विषय झाला ना? आता पुढचा विषय बघा. ऐका बघा, हे शंका सगळ्या ध्यानात ठेवा. इथं समाधान पुढं होणार आहे. शंका ध्यानात ठेवायच्या. फक्त पूर्व पक्षाने काय शंका मांडली? अधिकारी असूच शकत नाही. अधिकाऱ्याचा असंभव सिद्ध केलाय. काय सिद्ध केलाय? असंभव. आता सिद्धांती पुढे काय सांगणार आहे? अधिकाऱ्याचा संभव सांगणार आहे. अधिकारी कसा आहे
हे सिद्ध करणारे. कळलं का? आता बघा अजून पूर्व पक्षच आहे. आता दुसरी शंका घेतो. अजून पहिली झाली आता शिक्षा, ही शंका होती. आता पहिली काय होती? शंका होती. आता अजून दुसरी एक शंका आहे पूर्व पक्षाची. तो काय म्हणतो बघा, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. नंतर ग्रंथात बघू नका, ग्रंथात नंतर वाचलं तरी कळते. विषय समजला काय आता, नंतर वाचलं तरी कळते. दुसरी शंका तो अशी घेतो की तो काय म्हणतो बघा, तुम्ही मोक्षामध्ये ब्रह्मप्राप्ती मानता ना. पहिला मोक्ष म्हणजे काय? जगाच्या निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती. मग जगाच्या निवृत्तीची तर कोणाला इच्छा नाही. मग तो काय म्हणतो ब्रह्मप्राप्तीची सुद्धा कोणाला इच्छा नाही. तो काय म्हणतो ब्रह्मप्राप्तीची सुद्धा कोणाला इच्छा नाही. हा, ब्रह्मप्राप्तीची कस काय कोणाला इच्छा नाही? दुसरा अंश काय मोक्षातला? ब्रह्मप्राप्ती. म्हणजे ब्रह्मप्राप्ती रूपी जो मोक्षातला दुसरा अंश आहे, त्या दुसऱ्या अंशाची सुद्धा कोणाला इच्छा होत नाही. कोणालाच इच्छा होत नाही ब्रह्मप्राप्तीची. म्हणजे काय इच्छा होत नाही ते सांगतो तुम्हाला. मनुष्याला कुठल्याही पदार्थाची इच्छा जी होत असते, कधी होत असते? तुम्ही नीट विचार करा जरा, नीट विचार करा. आता कुठलीही वस्तू तुम्हाला जी घ्यावी वाटते, ती आपल्याला असावी वाटते, त्या वस्तूच्या प्राप्तीची जी इच्छा होते, कधी होते सांगा बरं? ते तर झालं, आपल्याजवळ नसल्यावरची इच्छा होते. त्याच्या पुढे अजून जाऊन त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान झालं आणि ती अनुकूल ज्ञान झाल्यावर काय? अनुकूल ज्ञान झाल्यावर समजा आता अशा किती जगात वस्तू आहेत. अमेरिकेत असतील, चीनमध्ये असतील, कुठल्याही देशामध्ये असतील. अजून त्या वस्तूचं तुम्हाला नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, काहीच नाही, त्याचा महिमा माहीत नाही, काहीच नाही. अशा अज्ञात वस्तू किती पण आहेत ना. मग त्या अज्ञात असलेल्या वस्तू आपल्याला भेटाव्या, आपल्याला प्राप्त व्हाव्यास मला इच्छा होते का? हा, होते का इच्छा? होत नाही इच्छा. होते का? नाही. मग कोणत्या वस्तूची इच्छा होते? हा, ती वस्तू कळाली आणि ती वस्तू आपल्याला चांगली व्हा, आपल्याला अनुकूल आहे ती वस्तू जर आपण घेतली किंवा ती वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली तर तिच्यापासून आपल्याला सुख भेटल. अशी जर असं जर आपल्याला ज्ञान झालं म्हणजे त्या वस्तूविषयी आपल्याला अनुकूलता वाटली, ती वस्तू कळाली म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान झालं आणि ते अनुकूल ज्ञान झालं. कसं ज्ञान झालं? तर मग त्या वस्तूच्या प्राप्तीची काय होत असते? इच्छा होत असते. कळलं का? नाही, एखादी मुलगी आपल्याला मिळावी बायको म्हणून अशी जी पोरांना इच्छा होते, ती सुद्धा कधी इच्छा होते? ती अनुकूल वाटली तर ना. ती खूप सुंदर आहे, खूप हुशार आहे, आमकं आहे, तमकं आहे, आमक्या गुणाने संपन्न असं ज्ञान झालं तर तिची इच्छा होईल का नाही? होय, कधी होईल इच्छा? हा, अनुकूल वाटली तर ना. जर ही प्रतिकूल वाटली, समजा ही अवदास आहे अशी कळली, होईल काही इच्छा मिळत? म्हणजे ऐका, तिच्याविषयी ज्ञान व्हावं लागतं आणि ते अनुकूल ज्ञान व्हावं लागतं. कसं? तर तिच्या प्राप्तीची इच्छा होते. आता ऐका, आता अधिकारी जो आहे अधिकारी, त्या अधिकाऱ्याला कशाची इच्छा आहे म्हणले तुम्ही? मोक्षाची म्हणजे ब्रह्मप्राप्तीची. बरोबर आहे, ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे म्हणले. त्याला खरं सांगा बरं, त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी काय होईल? कारण त्याला अजून ब्रह्मज्ञान झालंच नाही. कुठल्याही वस्तूची इच्छा कधी होते? त्या वस्तूचं ज्ञान झाल्यावर. अधिकारी त्याला म्हणतात की अजून त्याला ज्ञानच झालेलं नाही. काय झालेलं नाही? त्याला ज्ञानच झालेलं नाही ना. झालं त्याला ज्ञान नाही. त्याला ब्रह्माचं जर ज्ञानच झालं नाही तर त्याला त्याच्या प्राप्तीची इच्छा कशी होईल? समजतंय का? इच्छा होण्याकरता अगोदर ज्ञान असावं लागतंय आणि ज्ञान नसेल तर इच्छा होत नाही. आणि अधिकाऱ्याला अजून ज्ञानच झालेलं नाही. ज्ञान प्राप्तीसाठी तर तो अधिकारी झाला कशी? त्याला अजून श्रवण मनन करायचं तुमच्या मतानुसार आणि मग ज्ञान होणार आहे. अजून त्याला ज्ञानच नाही तर त्याला प्राप्तीची इच्छा कशी होईल?
ही शंका आहे. कळलं का? समजतंय? अजून एक काय, समजा तुष्यतु दुर्जन्यायाने जरी त्याला इच्छा झाली असं मानलं, काय ज्ञान आहे असं मानलं, काय मानलं? इच्छा नाही, ज्ञान मानलं की अधिकाऱ्याला काय आहे? ज्ञान आहे असं मानलं. तर मग ज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्याला इच्छा होत नाही. संसारामध्ये इच्छा होईल. काय? संसारामध्ये एखाद्या वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर त्या वस्तूच्या प्राप्तीची काय होईल? इच्छा होईल. पण जर एखाद्या पुरुषाला ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालेल्या पुरुषाला इच्छा राहतच नाही असं शास्त्र सांगतं. काय सांगतंय? त्याला कसलीच इच्छा राहत नाही, कुठलीच इच्छा राहत नाही. कुंतलिया धावा काम नाही, काम नाही धावो काम. किमिच्छन कस्य कामाय म्हणते का? आत्मानां चेद विजानीया दयमस्मीति पुरुष किमिच्छन कस्य कामाय शरीरमन संजोये. म्हणजे आत्म्याला जर त्यांनी जाणलं तर तू कशाची इच्छा करेल, कोणी इच्छा करेल, कशा कोणाकरता इच्छा करेल, त्याला इच्छाच राहत नाही असं शास्त्र सांगतं. कोणाला? त्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्याला त्या ब्रह्मज्ञानाला. म्हणजे काय? ज्याला ज्ञान नाही त्याला इच्छा होणार नाही ब्रह्मप्राप्तीची. ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला पुन्हा काय होणार नाही? इच्छा राहणार नाही. म्हणजे ब्रह्मप्राप्तीची जगात कुणालाच इच्छा नाही. आहे का कुणाला इच्छा? म्हणजे ज्याला ज्ञान झालं नाही त्याला नाही, अज्ञान झालं त्याला राहत नाही. बरोबर? म्हणजे ब्रह्मप्राप्तीची कुणाला इच्छा नाही. म्हणजे मोक्षाचा जो दुसरा अंश ब्रह्मप्राप्ती त्याची कुणालाच इच्छा नाही. आणि पहिल्या अंशाची इच्छा कुणाला नाही, म्हणजे मोक्षाचीच कुणाला इच्छा नाही. मोक्षाची कुणाला इच्छा नाही म्हणजे मोक्षला कुणाच्या ठिकाणी नाही, म्हणजे अधिकारीच कोणी नाही. म्हणजे अधिकाऱ्याचा काय सांगितलं आहे? तुम्ही सांगितलेला अधिकारी जगात नाही हे सिद्ध करायला लागलाय पूर्वपक्ष. काय सिद्ध करू लागलाय? अधिकाऱ्याचा समज. लक्षात आलं? आता याच्या उलट आणून एक सिद्ध करतोय. काय? मोक्षाची तर कुणाला इच्छा नाही, पण सगळ्या माणसांना विषयाची इच्छा आहे, विषय सुखाची इच्छा आहे. कशाची इच्छा आहे? पूर्वपक्ष बोलतोय. म्हणजे बघा, दोन आक्षेप घेतले. काय घेतले? आक्षेप घेतलेत यांच्या मतावर. आणि आता तू काय म्हणतोय? तुमच्या मोक्षाची तर कोणी इच्छा करीत नाही, पण सगळे लोक कशाची इच्छा करतात? विषयाची नाही, विषय सुखाची. विषय सुखाची इच्छा करतात सगळे. खरं सांगायचं, खरं सांगायचं. काय सांगायचं? मोक्ष मिळावं वाटतंय का चांगली बायको भेटा वाटते? मोक्ष मिळावं वाटतंय का आपल्याला लोकांनी मानावं वाटतंय? मोक्ष मिळावं वाटतंय का आपल्याला पैसा भेटा वाटतंय? मोक्ष मिळावं वाटतंय का आपल्याला चांगला बंगला असा वाटतंय? मोक्ष मिळावं वाटतंय का आपल्याला चांगली गाडी असं वाटतंय? आणि मग हे सगळे विषयच आहेत ना. हे सगळे काय? म्हणजे सगळे काय इच्छा करतात? हे सगळे कशाला करतील? काही करतात म्हणा ना, पण काही लोक ह्या चांगल्या चांगल्या माड्या, चांगल्या चांगल्या गाड्या, घोड्या, चांगल्या चांगल्या बायका सोडून अरण्यात जाऊन तपश्चर्या करतात का नाही? हा, ते कुठे विषय सुखाची इच्छा करतात? अहो, ते सुद्धा आहे ना, हे माड्या गाड्या घोड्या सोडतात ना, ते सुद्धा आणि अरण्यात जाऊन ह्या सगळ्याचा त्याग करून तपश्चर्या करतात का नाही, ते सुद्धा विषय सुखासाठीच. कारण त्यांना इथल्या विषय सुखाचं वीट आलेलं असते. त्यांना इथले हे विषय सुख म्हणजे हे त्यांना आवडत नाही. त्यांना स्वर्गातले दिव्य विषय सुख मिळवायचे असतात. याच्यापेक्षा भारी मिळवायचे असतात. त्याच्यासाठी याचा काय करतात? ते त्याग करतात आणि दिव्य भोगाची अपेक्षा करतात, म्हणून ते तपस्या करतात. म्हणजे त्यांना सुद्धा काय इच्छा असते? विषय सुखाची इच्छा असते. म्हणजे सगळे विषय सुखाचीच इच्छा करतात. तुमच्या मोक्षाची कुणी इच्छाच करीत नाही. कळलं? कळलं का?
आणि सगळे विषय सुखाची इच्छा करत असल्यामुळं मोक्षाची कुणीच इच्छा करीत नसल्यामुळं मोक्षेच्छावान असा पुरुष जगात नाही, म्हणजे अधिकारी कुणीच नाही. असा अधिकाऱ्याचा तरी पूर्वपक्षाने काही सांगितलाय असंभव. आणि अधिकाऱ्याचा असंभव असल्यामुळे तुमचा ग्रंथच निष्फळ असा. चला बघा आता वाचतो नुसतं बरं का. आता काय सांगितलं तुम्हाला, काय आता वाचून दाखवायचं गेलं तुम्ही वाचता तरी कळत आता. कुठं जाऊ रे? हा 20 पानावर दुसरी शंका बघा. त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्ती मोक्षामध्ये दुसरा अंश आहे का ना ब्रह्मप्राप्ती, त्याच्यावर शंका घेतली. त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्ती रूप मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची कोणाला इच्छा होणं संभवत नाही. कारण ज्या अनुकूल पदार्थाचं ज्ञान असतं त्याच्यात प्राप्तीची काय होत असते, इच्छा होत असते. अन्य देशातील पुष्कळ अज्ञात पदार्थाची कोणाला इच्छा होत नाही. जे अन्य देशामध्ये अज्ञात पदार्थ असतात त्याची कोणाला इच्छा होते का, होतच नाही. कारण त्यांचं ज्ञानच नसतं, कशी काही इच्छा होईल. तुमच्या मतानं तर ज्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नसून ब्रह्मप्राप्तीची तरी इच्छा आहे तो या ग्रंथाचा काय अधिकारी आहे. पण ज्याला ब्रह्माचं ज्ञानच नाही त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी होणार, होईल का, होऊ शकत. बघा आता ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे, ज्याला ब्रह्माचं काय आहे ज्ञान आहे, तो तर मुक्त आहे. ब्रह्मज्ञान झालं तो काय होतो, मुक्त होते. मुक्ताला कसली इच्छाच नसते का, तो तुमच्या मतात मुक्त आहे, त्यालाही ब्रह्मप्राप्तीची इच्छा संभवत नाही. या प्रकारे ब्रह्मज्ञान असणाऱ्याला आणि ब्रह्मज्ञान नसणाऱ्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणं शक्य नाही. कळलं का? कोणालाच ब्रह्मप्राप्तीची इच्छा होत नाही, म्हणून अधिकाऱ्याचा असंभव आलं. आता तिसरी शंका ते म्हणतात दुसरं अजून एक असं आहे काय की सर्व पुरुषांना विषय सुखाची इच्छा आहे. सगळ्यांना कशाची इच्छा आहे, विषय सुखाची इच्छा आहे. कोणाला पुत्र, कोणाला धन, कोणाला स्त्री, कोणाला ऐश्वर्य, कोणाला प्रतिष्ठा, कोणाला कीर्ती इत्यादी विषयांची इच्छा असते. व ते विषय प्राप्ती करता जन्म काय करतात लोक, भ्रष्ट शोषित असतात. किती मग करतात, दिवसभर हे करून काम करून पुन्हा रात्री नाईट ड्युटी करतात. कशाला, मोक्ष मिळवून काय नाईट ड्युटीचा जाणार काय मोक्ष मिळवून जातात, विषय मिळवूनच का नाही. या सर्व विषयांचा परित्याग करून जे कोणी तपादिकांच्या काही प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करतात असे आपण पाहतो. ते सुद्धा परलोकातील विषय सुखाच्या इच्छेकरता प्रवृत्त होत असतात. पूर्वपक्ष बोलतोय असं, हा कोण आहे पूर्वपक्ष. कुणीही झालं तरी या लोकच्या किंवा परलोकच्या विषय सुखाचीच काय करतात, इच्छा करतात. विषय सुख तर मोक्षात नाही. विषय सुख मोक्षात आहे का सांगा. मोक्ष मिळाल्यानंतर काय गुलाबजामुन खायला आहेत का, श्रीखंड आहे का, जिलबी आहे का, बासुंदी आहे का, नाही. पोरगा असतं, लहान नातू असतं, तर मुख घेता येतो तिथं मोक्ष काहीच नाही. काय बघतोय विषय सुख तर मोक्षात नाही. मग त्याच्या ठिकाणी मोक्षता कशी असेल का, विषय सुखाची इच्छा करणाऱ्या मनुष्या ठिकाणी मोक्षता असेल का, असू शकत नाही. याकरता मोक्षाची कुणीही पुरुष इच्छा करीत नाही. म्हणजे वैराग्य, शम, दम, उपरती ही कोणाच्याच ठिकाणी असणं शक्य नाही. म्हणून साधन चतुष्टय संपन्न जो ग्रंथाचा अधिकारी सांगितला तसा अधिकारी असणं संभवनीय नाही. म्हणूनही हा ग्रंथ कसा आहे तुमचा व्यर्थ आहे असा पूर्वपक्ष शंका करतो. याची मग समाधान का बदल आता